बनवायचा मुद्दा म्हणजे मी आज दाखवते. हे बघा माझे आजूपर्यंत भांडे पडलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कपडे पण पडलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट, माझं बाळ बघा किती छान झोपलेलं आहे. कामं करा, कामं करायला कोण नाही म्हणत. कामं करा, आपल्यालाच करायचे काम. पण कधी आपलं बाळाला म्हणजे पोरांना व्यवस्थित लक्ष ठेवा. आता असं बघा, आता पाकिस्तानमध्ये अशी घटना झाली. 17 महिन्याची मुलगी, त्याच्यावर बलात्कार केला. म्हणजे आपण आपल्या पोरांची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे, कोणाकडे सोडायचं नाही. भलेच कामं दिवसभर राहिले चालतील, कामं करायचे. आयुष्य कामाला आहे. एकदाचं पोरांचं व्यवस्थित मोठे झाले ना, आयुष्य आपल्याला कामाला दिलेलं आहे. कामं करायची, जे अख्खा दिवस आहे आपल्याला कामांसाठी. पोरांना थोडंसं झोपू लागलं, पोरांना खेळू लागलं, तेव्हा कामं करा. इथं शेजारी पाजारीकडे प्लीज पोरांना पाठवू नका. आपले मुलं घरातच सेफ आहेत. घरात पण सेफ नाही आहे. जेवढं आपण लक्ष ठेवणार तेवढं सेफ आहे. आपलं म्हणजे नजर हटली, दुर्दशा झाली. म्हणून 5 मिनटं म्हणजे 5 मिनटासाठी ती आई पोरीला सोडून गेली. म्हणजे ती घटना ऐकून माझं तर म्हणजे नाही सांगू शकत. खूप काळजी वाटते मुलींची. आता तर असं वाटतं ना, म्हणजे मुलगी नाही झाली असती तर बरं झालं असतं. म्हणजे कुठं आपण तिला सांभाळायचं, खूप सांभाळावं लागेल. म्हणून आपल्या पोरांवर आपणच लक्ष ठेवा. काही कामांकडे ध्यान देऊ नका. पडलेले राहू द्या कामं. कोण येतं आपल्याकडे आणि कोण सांगतंय कामं? काय गरज नाही आहे. दिवस कामाला आहे. कामं राहिले चालतील, पण आपलं बाळ व्यवस्थित आहे ना, बस त्याच्यावरच. कामांना कोण बघतंय? आपण दिवसभर करू शकतो, रात्री पण करू शकतो कामं. म्हणून पोरींची काळजी घ्या. पोरींना इकडे तिकडे सोडू नका प्लीज. ही दुनिया म्हणजे पोरींना सेफ नाही आहे. आणि आता हल्ली 3-3, 4-4 वर्षाच्या पोरींना पण टाकतात प्ले ग्रुपमध्ये. काही गरज नाही आहे ना. शिकतील ते. कधी शिकतील बरोबर शिकतील. जरा त्यांना बोलायला येऊ द्या, जरा त्यांना बोल फुटू द्या, बोलायला येऊ द्या, तेव्हा टाका ना तुम्ही. आता असं ऐकायला भेटतंय. तुम्हाला काय वाटतंय माझे बोललेलं? काय तुमच्या जे माझ्या बोललेल्यामध्ये काही वाटत असेल चुकीचं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मला तर काही वाटत नाही. म्हणजे 2, 2.5, 3 वर्षाच्या पोरांना शाळेत टाकायची पण गरज नाही. माझी पोरगी 3 वर्षाची आहे. सांगतात मला भरपूर बायका बोलतात, तुम्ही का घरी ठेवले? काय गरज नाही आहे. शिकतील, का नाही शिकणार? 5-6 वर्षानंतर टाकायचं आहे शाळेत. शाळेतच जायचं त्यांना, घरी नाही राहायचं. मला तर खूप भीती वाटते. असं म्हणजे अशी घटना ऐकून ना मला म्हणजे म्हणजे चित लागत नाही. म्हणजे असं टेन्शन होतं, खूप टेन्शन होतं. आणि आज बघितलं ना ते व्हिडिओ पाकिस्तानचे, म्हणजे 17 महिन्याची पोरगी, काय आहे तिच्यात? 17 महिना बोलायला नाही होती काहीच. तुम्हाला काय वाटते सांगा. म्हणजे काय बोलली, चुकीचं काही बोललेलं असेल सांगा कमेंटमध्ये. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.